नमस्कार मित्रांनो, निर्मला कुरारे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण फिश फ्राय कसा बनवायचा ते पाहूया। हे पापलेट घेतलेत आपण फ्राय करण्यासाठी। तेल आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हा फिश फ्राय मसाला आहे, मालवणी फिश फ्राय मसाला, हा कोल्हापुरी फिश फ्राय मसाला थोडासा घेणार आहे। हे कोकम आगळ आहे, हे लाल तिखट आहे, मालवणी मसालाच आहे, आणि हे हळद आहे आणि रवा आणि चवीनुसार हे मीठ। आता हे कोकम आगळ आहे ना, हे आपण पापलेटला लावून घेऊयात। हे आपण आता कोकम आगळ लावून एक 5 मिनिटं याला असं ठेवू। हे कोकम आगळ लावलेले पापलेट आहेत, याला आता आपण आलं लसूण पेस्ट लावून घेऊया। हे सगळीकडून आपण आलं लसूण पेस्ट छान लावून घेऊया। हे मालवणी मसाला आहे, हा 2.5 चमचा घेतलाय। हा मालवणी फिश मसाला आहे, हा 2 चमचे घेतला। फिश फ्राय मसाला आहे, हा आपण 2 चमचे घेतलेला आहे। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आता थोडंसं आहे ना, जास्त पाणी नाही घालायचं, एकदम किंचित पाणी घालून हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। जसं जसं लागेल तसं तसंच पाणी मिक्स करायचं आहे, एकदम पातळ नाही करायचं आपल्याला, म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे। हा आपल्याला एवढा घट्टसर मसाला करायचा, खूप घट्ट नाही खूप पातळ नाही। आता आपण माशांना हा मसाला लावून घेऊया। आता ह्या माशांना आपण मसाला लावून घेतलाय। हे 10 ते 15 मिनिटं आहे ना मॅरिनेट करण्यासाठी आपण झाकून ठेवून देऊया। हा बारीक रवा घेतलाय आपण माशांना लावण्यासाठी। थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं, रव्यापुरतं एकदम किंचित टाकायचं। थोडंसं लाल तिखट, म्हणजे रवा एकदम प्लेन लागायला नको। हे असं मिक्स करून घ्यायचं, रवा मसाला आणि मीठ। आपण आता तेल तापायला ठेवूया। तेल तापले आपलं, आता हे मासे यात सोडून घेऊयात आपण। पलटी मारून घेऊया। आता आपले मासे झालेले आहेत फ्राय, तर काढून घेऊया प्लेटीमध्ये। आपले पापलेट फ्राय तयार आहेत। तर ही डिश मी केली आहे, तशी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। तुम्हाला नक्की आवडेल ही डिश। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।